पाण्याची टंचाई, पाणी भरून देता आणतो ना बाबा, पाणी आणतो ना. आलं एकदाचं पाणी. हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे हा आहे शनिवारचा आणि मॉर्निंगला काय होतं, स्मितूची स्कूल हाफ डे असल्यामुळे ना नाश्त्याचा मेनू बनत आहे. तर इथे मी बनवत आहे पोहा. सिम्पली जे काही आपले पिनट्स आहे, शेंगदाणे ते तळून घेतले तेलामधून आणि त्याच तेलामध्ये हिरव्या ज्या मिरच्या आहेत त्या थोड्या जास्त प्रमाणात टाकल्या, कारण ह्या ज्या मिरच्या आहे ना त्या थोड्या कमी तिखट आहे. ज्या एकदम डार्क हिरव्या कलरच्या मिरच्या असते ना त्या खूप तिखट असते, पण ह्या मिरच्या खूप अशा फिक्क्या आहे त्याच्यामुळे थोड्या जास्त प्रमाणात टाकल्या. आणि त्यानंतर आलू, कांदे, आपला घरी छोटंसं प्लांट आहे त्याच्यामधला कढीपत्ता, हळद आणि मीठ एवढंच टाकलं. जिरा मोहरीसुद्धा टाकली होती, मिरची टाकली तेव्हा. आणि एवढं टाकलं तरी पण इतकं छान पोहा बनते ना. कुणी कुणी निंबू वगैरे टाकते किंवा मग भरपूर सारं साहित्य याच्यामध्ये ॲड करते, मॅगी मसाला वगैरे. पण त्याच्यापेक्षा एवढूशा साहित्यामध्ये खूप छान असा पोहा आपला बनून रेडी झाला. मुलांनीही खूप छान एन्जॉय केला आणि मिरचे तिखट नसल्यामुळे फिके फिके झाले होते छान, त्याच्यामुळे रिधूनीही खूप मस्त एन्जॉय केला. आणि मेन म्हणजे ना मला आज टेन्शन होतं ते म्हणजे पाण्याचं, म्हणून नाश्ता हा आज बनणं कंपल्सरी होता, म्हणजे गरजेचाच होता. कारण पोटाला जर आधार असला तर जे काही एक्स्ट्राचे कामं असले त्याच्यानंतर स्वयंपाक करायला मला बरं पडते. इथे पोहा वगैरे छान असं बनवून घेतला आणि मस्त असं त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर. स्मितूची स्कूल चालू झालं ना तेव्हापासून मला खूप असं पॉझिटिव्ह वाटते किंवा मग एकदम असं एनर्जेटिक वाटते, कारण ना आपले जे काही कामं आहे ते वेळेतसुद्धा होऊन राहिले आणि कुठलंही काम न कितीही जास्त असेल तरीही 12च्या आधी पूर्णपणे होऊन जाते. तर इथे स्मितूचा टिफिन पॅक झाला. साईडला बॉटल दिसत आहे तीसुद्धा भरून ठेवली, कारण तो आता आंघोळ करून आला लगेच तयारी करून स्कूलमध्ये जाईल. बाय पिल्लू. बाय मम्मा. बाय. तुला कोणी केलं? तू पण चालला का? रिधू पण मॅचिंग झाला है ना. रिधू बाय. तिथूनच बाय बाय. पकडून बस. ताईंनो स्मितू गेला आहे आपला स्कूलमध्ये आणि ना आमच्याकडे पाणीच नाही आहे. थोडंसं होतं ते वापरासाठी ठेवलं, कारण सगळ्यांच्या इमर्जन्सी, आणि त्याच्यामुळे काय केलं होतं तेवढं पाणी आत्ता यूज केलं. थोडंसं शिल्लक आहे बिलकुल, पण ते आता रिधू छोटा आहे म्हटल्यावर तेवढं पाणी द्या शिल्लक पाहिजे. नाही तर माझी कामं जर मी केले असते ना एक थेंबही पाणी नसतं, एवढं पाणी कमी आहे. तर आता हे सोडून येतील, पाणी आणून दिली तर समोरच एक हँडपंप आहे तिथून, आणि नंतर मी बाकीचे कामं करीन. तोपर्यंत ना मी जेवढे काही ड्राय कामं आहे ते करून घेतले. आता स्वयंपाक नंतरच करेल सगळं काही आवरल्यावर, कारण आता स्मितूचा टिफिन तर गेला, आता काही टेन्शन नाही आहे. तो येतपर्यंत 12:30पर्यंत स्वयंपाक झाला तरी पण ओके आहे. आणि आता रिधू पण पोहे खाईल म्हणून. तर चला आता बाकीच्या कामाला लागते. खूप सारा पसारा आहे. पसारा म्हणजे झाडझूड तर झाली आहे, पण भांडे, कपडे ह्या सगळ्या गोष्टी पाण्यामुळे लटकल्या आहे. तर तुमच्याकडे जास्त पाणी येत असेल तर प्लीज कमी वापर करा पाण्याचा. खरंच आमच्यासारख्यांना खूप टंचाई होत आहे. फ्रीज नाही खोलायची बिलकुल. चल बंद कर. हो हां. बापरे बापरे. उठ बाजूला हो, बाजूला हो रिधू. बरं काढून देते मी, घे. चलो बघ. चाबी देऊ तुझ्यासाठीच तर लावून ठेवा लागते, तुलाच पाहिजे चाबी. चाबी दे ना, चाबी दे ना म्हणते. चांगलं ना शेक होते आपली घरी. हो, हा 5 रुपयावाला पॅकेट होता एक. कधी आणला होता रिधू, एखाद्या वेळा दुकानात आला असेल तेव्हा. तर चला या नाश्ता करायला. पाण्याची टंचाई, पाणी भरून देता. आणतो ना बाबा, पाणी आणतो ना. चल खा आणि आणा, कसरत करा, मग खाऊन घ्या. ग्लास. हो ठीक आहे. चल रे रिधू, चला या ताईंनो नाश्ता करायला. आता स्मितूची स्कूल चालू झाली तेव्हापासून नाश्ता जरा जास्त चालू आहे, नाहीतर हा मेनू काही माझा नाही राहत होता. यांचं दूध बिस्किट बाकी आहे सकाळचं. तर आता थोडासा जो काही वेळ असतो तो 9 ते 9:30च्या दरम्यानचा,
हा असतो आमचा, म्हणजे अर्धा तास तरी बसते आणि नंतर मग 9:30 पासून छोटू. तर नाश्ता झाला आणि लगेच यांना म्हटलं की तुम्ही पाणी आणून द्या, कारण पाणी जर आलं की लगेच आपले पटापट कामं जे आहे ते होऊन जाते. झाडून जरी झालं तरी पोछ्यासाठी पाणी लागते, भांडे जरी घासले तरी पण धुवासाठी पाणी लागते. अशा बऱ्याचशा ज्या बेसिक आपल्या गरजा आहे ना, त्या सगळ्या गरजेसाठी आपल्याला पाणी लागते. आणि फायनली आपल्या घरी पाणी जे आहे ते आलं होतं. आलं एकदाचं पाणी, एकदाच नाही दुसऱ्यांदाच होईल ना. तर ना अहोंना कुठलंही काम सांगितलं तर त्यांची कॉमेडी करत करत त्यांचे ते कामं सुरू असते. त्यांचं पाणी आणणं चालू आहे. जवळजवळ 4 ते 5 टिप्पा तरी त्यांना पाणी आणावं लागेल आणि गाडीनेच आणत आहे. पण थोडंसं फेरा मारून हँडपंपवरून हँडपंपनी पूर्ण ते हापसून पूर्ण आणावं लागते तेवढं. आणि ना या गोष्टीची सवय आपल्याला नसते, त्याच्यामुळे ना मग ते खूप हेक्टेक होते. आणि पाणी जर नसलं ना तर खरंच खूप कामं कुठले करायचे आणि कुठले नाही, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो आपल्या मनात येतोच. आणि सगळ्यांचंच असते, कारण उठल्या आता सवय झाली की लगेच झाडलोट केलं की पटकन असं आंघोळ करायची, पूजा करून घ्यायची. जसं एका ताईंनी सांगितलं माझ्या, त्यानुसार मी आता पूजा करून घेते आणि नंतर पटकन आपल्या स्वयंपाकाला लागते. किंवा आता शनिवार होता त्याच्यामुळे मग नाश्त्याला लागली असते. तर सगळे जे काही कामं आहे ना ते पाण्यामुळे लटकून होते. जर मी पाणी सगळं यूज करून घेतलं असतं तर हे लोक उठल्यावर यांनी काय केलं असतं, डायरेक्ट हँडपंपवर जाऊन यांनी पाणी आणलं असतं आणि तेव्हा मग त्यांना यूज झालं असतं. तर असं झालं असतं. म्हणून ह्या तिघांचा विचार करून मी सगळं जेवढं काही पाणी आहे ते शिल्लक ठेवलं आणि मग ते त्यांचं पुरेसं झालं पाण्याची वापर. त्यानंतर यांनी सगळं पाणी आणून दिलं आणि नंतर पटापट माझे कामं झाले. ओटा वगैरे स्वच्छ करून घेतल्यावर काही नाही, एक हलकासा मी झाडू मारून घेतला, कारण पोहे खाल्ल्यामुळे रिधूनी परत पोहे घरभर केले होते. आणि नंतर पाठीमागे थोडेसेच भांडे होते, भांडेसुद्धा घासून घेतले. भांडे घासल्यावर लगेचच तिथल्या तिथे कपडे धुवून घेतले, कारण यांचं आणणं चालू होतं आणि ते आणताना मलाही थोडंसं असं वाटत होतं की पटापट आणलं की माझंही पटकन होऊन जाईल. नाही तर ते जे कॅन होते ना, त्या साईडच्या भाऊंच्या कॅन होत्या, त्यांनासुद्धा आणायचं असेल म्हणून मग त्यांना जर कामी पडेल अशा हिशोबाने मी काय केलं, पटकन करून घेतलं आणि त्यांच्या ज्या कॅन आहेत त्या त्यांना परत करून दिल्या. कारण एवढं सगळं झाल्यावर माझी आंघोळ बाकी होती, माझी, रिधूची, त्यांच्या पप्पाची, फक्त स्मितूची आज आंघोळ झालेली होती. मी कपडे धुणार आणि मी भांडे धुणार आणि पप्पा जेवण बनवेन आणि पप्पा पोछा मारेन आणि पप्पा झाडू मारेन. स्वयंपाक कोण करणार? स्वयंपाक पप्पा करी. कशाची भाजी करणार आहे पप्पा? दादा, आता मला माहित नाही. काय झालं दादाला? दादा, तू काय करशील सांग ना. मम्मीला चिपकशील, मम्मीला झोपू नाही देशील. तर ना तुम्हाला आता मी दिसली असेल तर मला अजिबात बरं नव्हतं आणि मी त्याच्यामुळे ना काय होती, निवांत पडलेली होती. म्हटलं जेव्हा चांगलं वाटेल तेव्हा उठून सगळे काही कामं आवरेल. आणि इथं मुलं खेळत होते. खेळत असताना काय झालं, मुलांना ना इथे दिसल्या सापाच्या गुंडाळ्या आणि तेही एकामेकात असे गुंडाळून 3-4 असे होते. जसे मागे 8 निघाले ना तसेच आता पण 7-8 तरी निघाले असेल. मग असा ओरडा ऐकून ना माझा जो काही ताप होता तो सगळा चालला गेला. ताप तर थोडासाच होता, पण चक्कर येणं इतकं होतं की प्रमाणाच्या बाहेर. म्हणजे जरी जागेवर मी उठून बसत असेल ना तरी पण असं पूर्ण गोल असं डोळ्यापासून डोक्यापर्यंत फिरत होतं, असं झालं होतं आज. आणि मग हे बघून एकदमच म्हणजे असं कूलरच्या हवेमुळे होऊ शकते किंवा मग ते 2 टाईम थंड पाण्याने आंघोळ त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकते. आणि आपल्या डिलेवरीमुळे ना आपलं शरीर जे आहे ते एकदम वीक होते. मग वातावरण चेंज झालं की ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर पडतो आणि मग लगेच ते आपल्या तब्येतीवर. आणि मग तसं झालं की मुलांचं पण आपल्यामुळे सगळं काही जे रुटीन आहे ते बदलून जाते. तर आज रविवार होता योगायोगाने, त्यामुळे खूप चांगलं झालं. नाहीतर मग मंडे वगैरे असताना तर मग ते दादांच्या मागे खूप डोकेदुखी असते, टिफिन वगैरे बनवायचं करायचं आणि आपल्या घरी कोणी नसल्यावर आपल्यालाच ह्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. तर ना हे जे सापाचे प्रकार आहे याला आमच्याकडे वास्या साप म्हणते. आणि मग एक सोबत ते महादेवाच्या लाटा निघतात असे बोलतात. तर छोटे मुलं असल्यामुळे ना भीती वाटते किंवा आपणही इकडे तिकडे बघत कपडे वाळू घालायला गेलं किंवा बाहेर निघालं तर खूप त्रास वाटतो.
आणि ना मला बरं नसलं की दादांचं असते मागे मागे सगळे जे काही कामं आहे घरातले ते मला करू लागायचे आणि त्यातल्या त्यात त्यांचं असं होतं की बसल्या बसल्या पोळ्या करण्यापेक्षा मी पुऱ्या बनवून देते आणि मशीनच आहे तर कणिक भिजवून दे आणि मग त्यांनी छान असे छोट्या छोट्या पोळ्या गोळे बनवले आणि मग त्याच्या अशा छान पुऱ्या बनवून दिल्या आणि मग मी पटापट तळून घेतल्या कारण चणे जे आहे ना ते मी भिजत घातले होते आजसाठी कारण आज जरी रविवार होता ना तरी पण नॉनव्हेजला थोडी सुट्टी द्यायची होती कारण शुक्रवारीच बिर्याणी वगैरे झाली आणि एका दिवसाआड जर मसाल्याचे पदार्थ खायचे म्हटलं तर मग ते पोटाला खराबी वगैरे येणं आणि पावसाळ्यात मेन म्हणजे लवकर पोट वगैरे खराब होते त्याच्यामुळे तर प्रत्येक रविवारी अद्रक लसूणची पेस्ट मी बनवून ठेवते तर तशीच मग आतासुद्धा बनवली यावेळेस आमची नॉनव्हेजची भाजी बनते पण आता शुक्रवारी बिर्याणीचा बेत झाला त्याच्यामुळे मग आज स्किप केलं म्हणून तरी पण आजचं जे काही अद्रक लसूणची पेस्ट आहे ते मी हप्त्याभरासाठी करून ठेवते आणि मग नवीन मार्केटमधून आजच्या दिवशी बोलवून घेते लसूण म्हणजे ते टोपलीत राहिलं की परत शनिवारी रविवारी किंवा मग अधामधात जर संपलं कधी तर मग तेव्हा ते काढून ठेवायला बरं पडते याच्यासाठी तर अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आणि कांदे आणि जे टमाटर आहे ते सुद्धा अर्धे अर्धे मी पेस्ट करणार आहे आणि अर्धे असेच टाकणार आहे चण्यामध्ये तसं जे चणे आहे ना ते खूप छान चवीला लागते आणि हे जे मिरच्या आहे ना पोपटी कलरचे ते खूप फिक्के आहे त्याच्यामुळे तळून खायला चांगले वाटेल म्हणून तळून घेतले आणि जेव्हा काही तब्येतीचं असं असते ना तेव्हा असं चटक मटक वेगळं काहीतरी खावं असं वाटते आणि मग आपल्यालाच खायचं असल्यावर आपणच बनवायचं आणि आपणच खायचं असं माझं तरी आहे तर तेवढी एनर्जी मी स्वतःमध्ये ठेवते जरी काहीही झालं किती ताप आला 1 तासाची 2 तासाची टॅबलेट घेऊन झोप घेते आणि मग त्यानंतर बरं वाटलं की लगेच कामं करते आणि जर जास्तच झालं तर मग हॉस्पिटलला जाते असं माझं असते तर इथे चणे जे आहे ते अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली त्याच्यासोबतच जिरा मोहरीचा सुद्धा तडका दिला आणि अर्धे कांदे कापलेले आणि अर्धे कांदे आणि टमाटरची जी पेस्ट आहे ते मी मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतलेली आहे हे झालं आणि त्याच्यामध्ये नंतर पटापट असे मसाले टाकून घेतले कारण खूप फास्टमध्ये केलं आणि कुठलंच असं नियोजन करून केलेले नाही आहे तरी पण इतके छान चणे झाले होते आणि पुऱ्यासुद्धा मस्त अशा फुगल्या होत्या टम्म तर इथे जे आपले मसाले आहे सुके मसाले हळद तिखट धनिया पावडर गरम मसाला हे मी याच्यात टाकून घेतलं मीठ चवीपुरतं आणि आम्हाला थोडंसं मीठ जे आहे ना ते जास्त लागते वरून वगैरे टाकत नाही एवढं म्हणजे भाजीतनं अंदाज जो आहे तो आता पक्का झालेला आहे आणि जी पेस्ट आपली वाटण तयार होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये ते सुद्धा याच्यात टाकून घेतलं आणि थोडा वेळ होऊ दिलं की लगेचच जे काही मिक्सरच्या भांड्याला लागलेलं असते त्याच्यात विसळून ते टाकून घेतलं म्हणजे बाकीचं एक्स्ट्रा पाणी टाकायचं काम नाही आणि आता इथे ठेवलेलं आहे मी तळायसाठी तेल आणि इकडे कमी गॅसवर आपलं जे चणे आहे ते सुद्धा बनत आहे तर अशा पद्धतीने आजचं जे काही रविवारचं होतं ते होतं मॉर्निंगचं म्हणजे बघा खाण्यासाठी ना आज काय झालं चणे होते आणि दादा रात्रीच म्हणत होते की पुऱ्या वगैरे बनवशील पण अचानक उठल्या उठल्या मला येत होते चक्कर त्याच्यामुळे मी होती ब्रशसुद्धा केला नव्हता जेव्हा मग हे असं झालं 9 वाजता मी उठली ब्रश केला तोपर्यंत यांनी मुलांचं वगैरे केलेलं होतं दूध पाणी स्वतःचा चहा वगैरे मलाही चहा आणून देत होते पण मी म्हटलं जोपर्यंत ब्रश करत नाही तोपर्यंत मी काही पेत नाही नाहीतर मग ते सगळं उलटून येईल आणि मला आता सवय नाही आहे ना त्याच्यामुळे ते किळसल्यासारखं वाटते बिना ब्रशनी चहा वगैरे प्यायचं त्याच्यापेक्षा म्हटलं थोडा वेळ अर्धा तास झोपू द्या झोपली की मी सगळे कामं करते असं तरी माझं असते ताप आला काहीही झालं ना तरी माझं असं असते की थोडासा आराम करून घ्यायचा निवांत करायचा कुठलंच टेन्शन घ्यायचं नाही मुलं मी यांच्यावर सोपवून देते तुम्ही 1 तास बघा अर्धा तास बघा आणि रूममध्ये एकटी मस्त अशी झोपून घेते आणि त्यानंतर सगळं काही करते घरातलं आपल्यालाच करायचं असतं त्यामुळे झोप घेते पात्र आणि इथे ना कटिंग करून आले होते मुलं जे काही बनलं होतं ते खाल्लं आणि त्याच्यानंतर हे गेले होते कटिंग करायला आणि आपला रिदू आणि हा जो व्लॉग आहे तो मी इथेच एंड करते कसा वाटला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय बाय